नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला एक खूपच सिंपल ब्लाऊज दाखवणार आहे. कधी-कधी साधेपणातच खरी सुंदरता असते. हा ब्लाऊज त्याचं एक छान उदाहरण आहे. चला तर मग हा ब्लाऊज जवळून पाहूया. तर बघा मी इथे 4 टक्सचा जो ब्लाऊज आहे तो घेतलेला आहे आणि तिथेच टक्स जे आहेत ते मी अगोदर टाकून घेतले होते. कालच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला आणि ते मी ना डार्क करून घेतलेला आहे आणि दुसरा जो पार्ट असतो त्यावरती ठेवून घेतलेलं आहे आणि त्या डार्क जे येईल त्यावरती बी असं छापून घेतलेलं आहे. आणि बघा दोन्ही पार्टला आपले टक्स जे आहेत उमटून घेतलेले आहेत आणि आता आपण इथे बघा टक्स टाकून घेत आहोत. तर हा ब्लाऊज पूर्णपणे सिंपल बनवलेला आहे. यामध्ये कोणतीही जास्त डिझाईन नाही, त्यामुळे तो खूपच नीट आणि कम्फर्टेबल दिसतो. तर ब्लाऊजचा नेक साधा आणि क्लीन ठेवलेला आहे. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत कळवा. तर असा सिंपल ब्लाऊज डेली वेअरसाठी खूप उपयोगी ठरतो आणि जवळजवळ कोणत्याही साडीवर सहज मॅचिंग होतो. तर आता बघा आपण इथे क्रॉसपट्टी जोडून घेत आहोत. तर वरच्या साईडनी मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी आणि खालच्या साईडनी अस्तरची ठेवून घेतलेली आहे आणि मधोमध आपण जो टक्स टाकलेले आहेत तो कपडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने आपल्याला एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा एकसारखी शिलाई घेतल्याने काय होतं तर फिनिशिंग पण ब्लाऊजला येते आणि मग खूप छान फिटिंगमध्ये पण बसतो. जर कमी जास्त आपण शिलाई घेतली तर मग तो कपडा कुठेतरी जास्त कमी होतो आणि मग फुगा येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यासाठी बघा आणि डबल टिप द्यायला विसरायचं नाही आहे, म्हणजे आपला ब्लाऊज खूप छान मजबूत बनतो डबल टिप दिल्यानंतर. तर बघा आता क्रॉसपट्टी खालच्या साईडने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर मी मधोमध फोल्ड केला कपडा आणि खालच्या साईडने पण आपण इथे एक शिलाई करून घेणार आहोत. तर बघा एकसारखीच मी दोन्ही दाखवत आहे, दोन्ही पार्ट. म्हणजे या पद्धतीने जर आपण शिलाई केली तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो लवकरात लवकर शिवून तयार होतो. अगदी कमी वेळेमध्ये पटकन तयार होतो शिवून. तर एक झालं की एक लगेच पटापट दोन्ही पार्ट लगेच शिवून घ्यायचे आहेत एकसाथ, म्हणजे आपलं ब्लाऊज लवकर तयार होतं. तर बघा मी आता जो क्रॉसपट्टी आपण शिवलेली आहे ती आपण कपडा बाहेर काढून घेतलेला आहे पलटून. तर आता इथं थोडंसं सरळ करून घेतलं आणि आता आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा आता ही लावलेली आहे हुक्काच्या घराची आणि आता ही आहे बघा हुक्काची पट्टी, ती लावलेली आहे वरतून आणि ही लावलेली आहे खालून. आता आपल्याला इथे काय करायचं आहे बघा, असं दुमडून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने असं ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे आता इथे आपल्याला याला हुक्काचे घरं बनवून घ्यायचे आहेत नंतर ब्लाऊज झाल्यानंतर. आणि ही जी आहे ती हुक्क लावून घ्यायची आपली पट्टी जी आहे ती. तर बघा ही आतमध्ये दुमतायची आहे, त्याला डबल दाबटीप दिलेली आहे आणि आतमध्ये फोल्ड करून मी शिलाई करून घेतलेली आहे. तर बघा पाठीमागलचा पण मी पार्ट तयार करून घेतलेला आहे, म्हणजे अस्तर जोडून घेतलेला आहे. टक्स तेवढे राहिले होते तर इथे मी टक्स टाकून घेतलेले आहेत. तर अंदाजे 4 इंचावरती उभा टक्स टाकून घ्यायचा आहे आणि शोल्डरपासून मधोमध फोल्ड करून घेऊन टक्स टाकून घ्यायचा आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, शोल्डर जोडून घ्यायचा आहे. शोल्डर जोडते वेळेस काय करायचं आहे तर जो गळ्याचा भाग आहे तिथे थोडंसं तिरकंच, म्हणजे जर थोडंसं अर्धा इंचाने जास्त पकडायचं आहे आणि या साईडने मुंड्याच्या साईडने थोडंसं कमी पकडायचं आहे, म्हणजे आपलं जो शोल्डर आहे तो उतरत नाही. तर डबल शिलाई पण इथे मी टाकून घेतलेली आहे. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला पायपिंगला कपडा कमी पडत आहे, तर म्हणून मी दुसऱ्या कपड्याचं म्हणजे मॅचिंगचा कपडा घेतलेला आहे आणि त्याची मी पायपिंग इथे बनवत आहे बघा. तर जरा कमी कपडा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही आयडिया वापरू शकता. मॅचिंगचाच कपडा आपल्याकडे भरपूर असतात अस्तर उरलेले, त्याच्यामधला मॅचिंगचा कपडा हुडकून
असा लावून घ्यायचा, पायपिंग करून घ्यायची हळू व्यवस्थित. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायपिंग खूप छान यायला हवी आहे. पायपिंगमध्ये खूप पायपिंग छान आली तर तुमचं ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. बघा आपली पायपिंग खूप छान आलेली आहे. तर आता इथे आपण लावून घेणार आहोत बाही जोडून घेणार आहोत. तर मधोमध जो पॉईंट काढलेला आहे तो मी इथे शोल्डरला लावून घेतलेला आहे आणि चेक करून मग मी बाही लावलेली आहे. बघा अशा प्रकारे. तर बघा जो खोलगट भाग आहे तो पुढे आणि जो फुगीर भाग आहे तो पाठीमागे घेतलेला आहे आणि इथे आपण शिलाई करून घेतलेली आहे. तर डबल टीप द्यायची आहे आणि याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण बाही जोडून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे. आणि बघा नंतर आपल्याला आता फिटिंग करायचं आहे. तर फिटिंग करण्यासाठी फिनिशिंग चांगलं येण्यासाठी बघा मी सरळच ब्लाऊज दोन्ही पार्ट पुढचा आणि मागलचा असं जोडून घेतलेला आहे आणि शिलाई करून घेतलेली आहे. एक्स्ट्रा कपडा जो आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तो पलटून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक दाबटीप द्यायची आहे आणि मग नंतर इथे आपल्याला मेन फिटिंग करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा सिंपल ब्लाऊज कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर असा अजून ब्लाऊज आयडिया पाहायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.